बाय टू दिस ब्युटिफुल रूम. आणि अशा प्रकारे आमचा बँकॉक मधला स्टे संपलेला आहे आणि आम्ही चाललोय आता पटायाकडे. सो येस, आम्ही आता बँकॉकवरून चाललोय पटायाला आणि इथे आम्ही ग्रॅब बुक केली आहे पटायाच्या हॉटेलसाठी. पटायाच्या हॉटेलचं नाव आहे दुसित थानी. तर ते कसं आहे ते बघूयात. आणि ऑल्सो बँकॉकचा जो स्टे होता तो खूप छान झाला. ऑफकोर्स थोड्याफार इकडे तिकडे प्रोज आणि कॉन्स आहेत, पण तरी छान वाटलं इथे राहिल्यानंतर. हे जे हॉटेल होतं ते पार्क प्लाझा सोई 18 असं होतं. आणि ते जे आहे ते सुखुमवित एरियामध्ये आहे, जे की अगदी सेंटर पडतं. कुठे पण जायचं म्हटलं तरी अर्थात ट्रॅफिक नसेल तर एक साधारण तरी आपण 20 ते 25 मिनटं पकडून चालू आहेत. तर असं ते हॉटेल होतं आणि चांगलं होतं. फक्त प्रॉब्लेम हाच आहे की जर तुम्ही व्हेज असाल तर थोडंफार होतोय त्रास, जे की मी प्रत्येक मे बी ह्याच्यामध्ये सांगतेय. पण जर तुम्ही थोडंफार तुमचं खाण्यापिण्याच्या गोष्टी कॅरी केल्या तर इझी जाईल, हो की नाही तिथे. तर ही आहे अशी ग्रॅब आतून आणि इथे लगेजला वगैरे भरपूर स्पेस आहे छानपैकी. आणि ही आहे ट्रॅफिक. तिथे ऍक्च्युली एक छान असं स्टॅच्यू आहे उमा शंकराचा, मस्त वाटतो तो. आम्हाला इथून साधारण 2 तास लागतील असा अंदाज आहे. आणि तिथे पण पाऊस पडतोय असं ऐकलंय. बघूयात आता. मी असं खूप साऱ्या रील्समधून ऐकलं होतं की खूप उन्हाळा आहे आणि खूपच वातावरण हे आहे, म्हणजे चांगलं नाही आहे आणि अवघड असतं खूप मे महिन्यात वगैरे. पण माझा एक्सपिरियन्स जर विचाराल तर माझा एक्सपिरियन्स मे मधला थायलंडचा खूप चांगला होता, वगैरे आदित्य. इट वॉज रिअली नाईस एक्सपिरियन्स. काय म्हणणं आहे तुझं? बेस्ट होता ऍक्च्युली. तसं काय वाटत नाही की फार गरमी आहे आणि एकदम कम्फर्टेबल वाटते. थोडंसं तुम्ही जर ऍक्टिव्हिटी केली, चालला तर थोडासा घाम येऊ शकतो, बट अदरवाईज इट इज कम्प्लिटली नॉर्मल. बिकॉज क्लाउडी पण आहे, फार ऊन नाही आहे, त्यामुळे बरं वाटतं. आणि आता काय असं नाही की अगदी खूप पाऊस पडतोय, फ्लड्स आलेत, असं पण काय सिच्युएशन नाहीये. म्हणजे आता असं पण वेदर नाही की खूप जास्त पाऊस पडतोय. आणि हे ऍक्च्युली फुरामा एक्सक्लुझिव्ह जे हॉटेल आहे बाहेर ते पण आम्ही बघितलं होतं आधीचे का व्हिडिओज युट्यूबवरचे वगैरे बघून. पण जे आमचं आहे हॉटेल ते आम्हाला जास्त बरं वाटलं. आणि खालती ना सगळे मसाज, म्हणजे जस्ट उतरून गेलं की मसाजचे एवढे सगळे सेंटर्स आहेत तिथे खालती, त्याच्यामुळे ते पण खूप चांगलं. लगेच 7-11 वगैरे पण आहे तिथे. पण हे वगैरे फुरामा एक्सक्लुझिव्ह वगैरे पण चांगलं आहे ते जे हॉटेल आहे ते. बाय द वे इथे अशोक एरियामध्ये खूप सारे अजून हॉटेल्स मिळू शकतात आपल्याला इझिली. बाय द वे ते थायलंड ट्रिपच्या टिप्सचा खास व्हिडिओ मी करावा का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कशी तुम्ही आयटिनरी प्लॅन करू शकता आणि काय काय थोड्याफार मिस्टेक्स आमच्याकडून झाल्या ज्यात तुम्ही टाळू शकता असं आम्हाला वाटतं. आधी तुला काय वाटतं की आपली काय मिस्टेक झाली असावी या ट्रिपमध्ये? सो फार तरी असं काय वाटत नाहीये. मिस्टेक तर काय नाही आहे. ओनली थिंग की इंडियन रेस्टॉरंट थोडीशी सर्च करून ठेवली पाहिजे तुम्ही आजूबाजूला, किंवा त्यात जर एरिया म्हणजे जर समजा इंडियन रेस्टॉरंटच्या आजूबाजूलाच जर तुम्ही हॉटेल बुक केला तर ते जास्त बरं पडेल असं वाटतं. आमच्या पण हॉटेलमध्ये होतं इंडियन, पण फक्त डिनरसाठी ते इंडियन म्हणजे जे व्हेज फूड आहे ते मिळत होतं. बाकी ब्रेकफास्टला तर अजिबात तसे काही विशेष ऑप्शन नव्हते. फक्त बासमती राईस एक ते देत होते आणि हार्डली काय पोटॅटोचं वगैरे बनवलं तर त्यांनी. तर तेवढंच एक होतं. आता पटायातलं थोडंसं मला तर खरं सांगायचं जरा टेन्शन आलंय की कसं सिच्युएशन असणार आहे, कारण तिथे तर अगदीच खूप जास्त सी फूड मिळतंय का काय व्हेज मिळेल की नाही असं आहे. पण ऑफकोर्स आता बघूयात की तिथे कसं आहे ते. आणि ते थोडंसं जर आउटसाईड असेल पटायाचं जर हॉटेल तरी पण बघायला पाहिजे की कसं गावात जायचं किंवा कसं काय गोष्टी करायच्या ते. सो या लेट्स सी की काय काय होतंय, बघूया पुढचं पुढे. आपण इथं होय की नाही. मी इथे पटायातल्या प्रॉपर्टीत आलेलो आहे आणि इथे आतमध्ये सुद्धा सुंदर वॉटरफॉल आहे ना. सो वेलकम टू दुसित थानी पटाया. तर या आपण आधी सगळ्यात आल्याला इकडे वॉशरूम आहे आणि ही 5 स्टार प्रॉपर्टी आहे. तर अशी आहे ही रूम एकंदरीत. हा बेड आहे आणि इथे आहे मिनी बार, स्नॅक्स वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर ऑफकोर्स इथे फ्रीज जो आहे तो आहे आणि आय थिंक इथे ड्रॉवर असावा. येस, आय वॉज राईट. हा ड्रॉवर आहे. हा इथे एवढा मोठा मस्त मिरर दिलेला आहे आणि इथे बघू शकतो आपण की छान बाथकोट आणि छत्री पण आहेत एक्स्ट्रा.
छत्री पण दिली आहे. व्हेरी नाईस. तर येस सी, हा इथे चप्पल्स पण आहेत. तर इथे टोटल 4 चप्पल्स त्यांनी दिल्यात. बाथ कोट दिलेले आहेत आणि हे छत्री वगैरे दिली आहे. त्यानंतर साईड टेबल आहेच, खूप छान पद्धतीने बेड आहे, मोठा किंग साइज बेड आहे ना. आणि इथे अगेन एक स्टडी दिलाय व्यवस्थित छानपैकी. तुम्ही इथे एन्जॉय करायला, रिलॅक्स करायला, लिहायला तुम्हाला काही पण. इथे वायफायची मे बी काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो या, आणि हे आहे सिट आउट. आणि बाहेर मस्त बाल्कनी आहे जिथे सीचा आवाज येतो. सी. आणि इथूनच तिथे आम्हाला टर्मिनल 21 जो मॉल आहे तो दिसतोय. कमाल व्ह्यू आहे आणि कमाल प्रॉपर्टी आहे. आता आपण बाबांना विचारूया की बाबांना ही प्रॉपर्टी कशी वाटली. बाबा, कशी वाटली प्रॉपर्टी? वंडरफुल वंडरफुल, एकदम हेवन टाईप फिलिंग आलं एकदम मला. कारण इट इज अ इंटरनॅशनल हॉटेल विथ 5 स्टार. आपण इंडियन हॉटेल बघितले आहेत 5 स्टार, बट हे कमाल. सो बाथरूम, येस, किड्स क्लब आहे. बाथरूम. आम्ही इथं सेट वगैरे झालो, लगेज वगैरे ठेवलेलं आहे. आता आम्ही चाललोय बाहेर थोडंसं जेवणाचं काय काय परिस्थिती आहे बघायला. दिसतंय, वेट आय विल शो यू. येस, खूप मस्त वाटत आहे. ते पटाया सिटी लिहिलं बघ तिथं. ते बघ तिथं पटाया सिटी असं लिहिलं. दिसलं का? अरे ते प्रॉपर्टीत राहण्यासाठी मी परत येऊ शकते. मासे पण सोडले त्यांनी. नेक्स्ट इयर. एका रूम मध्ये जावं लागेल कारण की हा दिसत नाही बरं का आपल्या इथे. कुठे आहे? ओके, तर आम्ही आता छान तयार होऊन मस्तपैकी इथे बीचला ॲक्सेस आहे, डायरेक्टली प्रायव्हेट बीचच आहे. सो येस, ऑफकोर्स आम्ही तिकडे चाललो आहे आता. आणि आता नाही करायचं की पिट. थँक्यू. कम. ओके, तर आता आम्ही बीचकडे चाललो आहे. आणि ऑफकोर्स छान प्रायव्हेट ॲक्सेस आहे बीचला. अजिबात गर्दी नाही आहे, फक्त जे रिसॉर्टमधले त्यांनाच तिथे अलाउड आहे. आणि छान आहे. आय विल शो, वेट. असं वाटतं इथे मस्त एकदम, खूप भारी. सो येस मंडळी, आता आहे आमचा डे 2 हिअर इन दुसित थानी पटाया. लेट्स सी हाऊ दॅट वॉटरफॉल लुक्स. आय एम सो ऑब्सेस्ड विथ दिस वॉटरफॉल अँड द होल प्रॉपर्टी.
सरप्राईज. असं संत्र आणि मँगो असं मिक्स केल्यासारखं एखादा फ्रूट पंच कसं असतो तसं वाटतं. पॅशन फ्रूट. गुड, नाईस. तर मंडळी तसं तर दाखवण्यासारखं भरपूर काही आहे, पण बाकीचं राहिलेलं आहे. आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात आपण. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि येस, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. Long stretches, I get to remember it. Then I see my bed is empty on one side. Back in the sheet.